भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक आहे। वसंत स्मृती कार्यालयामध्ये संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सगळ्या नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। नगरसेवकांमध्ये नेत्यांमध्ये संवादाचा अभाव आहे। बैठकीत अनेक अशा विषयांवर चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक वसंत स्मृती कार्यालयात, जो सध्या काही प्रकार मनपामध्ये होताना दिसतोय, या सगळ्यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अगदी लागवी, कारण ही नगरसेवकांची तातडीनं बैठक भाजप पक्षाकडून बोलवण्यात आलेली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। दादरच्या वसंत स्मृती या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की पक्षामधला अंतर्गत वाद असेल किंवा मग नगरसेवक नेत्यांमधला जो संवादाचा अभाव असेल किंवा मग ज्या पद्धतीत भाजपवरती होणारी जी टीका, या सगळ्याच विषयी एकूणच चर्चा होणार आहे। यावरती एकूणच आपण पाहतोय की पक्षश्रेष्ठी जी आहेत, म्हणजेच काही प्रमाणावरती मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं होतं की महापालिकेमध्ये कशा पद्धतीत सत्तेत असलेल्या भाजपला या प्रशासनावरती अंकुश टाकता आलेलं नाहीये आणि त्यावरूनच कुठेतरी आपण पाहतोय की पक्षश्रेष्ठी नाराज आहे आणि या संदर्भामध्ये पालिकेमधले नगरसेवक असतील यांवरती कुठेतरी पक्षश्रेष्ठीकडनं आज देखील कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये जाब जो आहे तो बसू शकतो। एकीकडे आपण पाहतोय की महापौरांपासून अगदीच महापालिकेमधले जे नेते आहेत, सभागृह नेते असतील किंवा मग जे नगरसेवक आहेत, जे वारंवार अडचणीत येताना पाहायला मिळतात, वारंवार गदारोळ करताना ज्या पद्धतीत हाणामारीचे प्रकरण घडले, ह्या सगळ्या विषयी जे आहेत ते आज पक्षश्रेष्ठींकडनं पूर्णतः ह्या सगळ्याच विषयांवरती चर्चा होऊ शकते। त्यामुळे ही बैठक तातडीनं बोलवण्यात आलेली आहे। आज संध्याकाळी या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। लागवी, अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।